हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा पर्यटकांवर भ्याड हल्ला, 27 पर्यटकांचा मृत्यू, 13 जण जखमी, देशभरात संतापाची लाट। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ समोर, दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबाराचा आवाज व्हिडिओत कैद। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू, डोंबिवलीतील 3घांचा तर पुण्यातील 2घांचा आणि पनवेलमधील एकाचा मृत्यू झाल्याचं समोर, काही पर्यटक जखमी असल्याची ही माहिती। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात, पहलगामसह परिसरात जवानांकडून पाहणी। दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबिया दौरा अर्धवट सोडून भारतात परतले, विमानतळावरच मोदींची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीसोबत बैठक। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 2 सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू, नौदल अधिकारी विनय नरवाल आणि आयबीचे अधिकारी मनीष राजन यांचा गोळीबारात मृत्यू। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी काही संशयितांना घेतलं ताब्यात, तर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण, अनेक पर्यटकांचे पहलगाम दौरे रद्द, पर्यटक दिल्लीकडे परतले। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून चर्चा, काश्मीरमधील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध, दहशतवाद विरोधात अमेरिका भारतासोबत, ट्रम्प यांचं आश्वासन।